माझे मित्र वगैरे आम्ही औरंगाबादला जायचं, ते औरंगाबादला जायचे, हॉटेलमध्ये काम करायचे, घरी येऊन मस्त छान राहायचे, कपडे वगैरे असायचे त्यांना पूरक. आम्हाला तर 10th पर्यंत पायामध्ये चप्पल पण नव्हती सर, आणि हाफ पॅन्ट मध्येच होतो. मग त्यांचे कपडे वगैरे पाहून मग असं वाटलं की आपल्याला पण असे कपडे घालायला पाहिजे, लंबे पॅन्ट, फुल पॅन्ट, आणि पायामध्ये शूज, चप्पल, ते हातामध्ये घड्या वगैरे आणायचे. बरं भारी वाटायला लागलं ते. पूर्ण इव्हेंट परफेक्ट टॉप केलं मी. मला माहित नव्हतं, मला फक्त बेस्ट एक ते म्हणतात ना तुम्ही 20 सिटअप्स मारा, 20 पुशअप्स मारा, मी 20 इझिली मारून बाजूला व्हायचं. पण याची तयारी तुमची शेतात झाली होती? याची तयारी कम्प्लीट शेतामध्ये झाली होती सर. मग ते तसं संध्याकाळपर्यंत चाललं सर. आमचा 8-9 वाजता आमचं फिजिकल वगैरे सगळं संपलं. संपल्यानंतर मग आम्ही लगेच मेडिकल त्यांनी उभं केलं. मग मेडिकल पण झालं सर. त्याच दिवशी आमचं मेडिकल झालं. मेडिकलमध्ये पण ओके होतो सर. मग रात्रीचे वाजले 11 वाजले. मग मी माझी थैली शोधायला गेलो, थैली सापडलीच नाही सर. मी पूर्ण तर झाडावर रात्रभर 1 तास फिरलो. अच्छा. ते बॅगच सापडली नाही. पण मग ती शेवटी खाली उतरलो कंटाळून, तर मग ती खोडामध्ये येऊन अडकलेली. अच्छा, पडली होती खाली. तिथून स्लिप होऊन खाली हे असतं ना खोड, तिथे अडकलेली. म्हणलं चला भेटली. डॉक्युमेंट्स व्यवस्थित होते. तो एक क्षण सांगायचा सर. आतमध्ये जनरलच्या बोगीमध्येच बसलो होतो. आतमध्ये सीटा खाली होत्या, पण त्या सीटावर जाऊन बसायची हिंमत नव्हती. मी फक्त ज्या गेटमध्ये चढलो तिथंच त्या टॉयलेट जवळच बसून होतो. आईने दिलेले ते रव्याचे लाडू आणि भाकरी तिथेच बसून खाल्ल्या. आणि ते भीती वाटत होती त्या प्रवासाची. आतमध्ये पूर्ण एम्प्टी ट्रेन होती, पण आतमध्ये जाऊन बसायची हिंमत होत नव्हती की कोणी बोलल काय, आपल्याला काही माहित नाही. तो प्रवास पूर्ण जनरल बोगीमध्ये पण जागा असतानाही टॉयलेटमध्ये जवळच उभ्यानंच नागपूरपर्यंत. ते मधातच कारगिलचं युद्ध चालू झालं सर. ओके. कारगिलचं युद्ध चालू झाल्यामुळे मग आम्हाला ते क्रॉस कंट्री वगैरे टीमा सगळ्या क्लोज केल्या आणि तिकडे ग्रुपला पाठवल्यानंतर मग तिथे आमचं मॅकनाइज सेंटर होतं. तर माझा ट्रेड पण गनर पायलट होता. त्याच्यामुळे मला टँकमध्ये रावी नदीवर पाकिस्तान बॉर्डरवर रात्रभर अशा 6 महिने तिथं ड्युट्या केल्या. एक सिच्युएशन अशी आली होती की आज अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते बरोबर. तेव्हा इन सिच्युएशन कधी आपल्याला नदी क्रॉस करून तिकडे जावं लागलं. आमच्याकडे टँक होता सर. आमचा टँक पाण्यामध्ये रोटरिंग करून समोर जाऊ शकत होता. म्हणजे दोन्ही रस्त्यावर आणि पाण्यामध्ये पण. आणि आम्ही पूर्ण 12-1 वाजता आम्हाला मेसेज येणार होता की आज तुम्हाला पाकिस्तानमध्ये. किती जण होते त्या टँकवर तुम्ही? आमचं सर बटालियन होतं पूर्णच्या पूर्ण. आणि मी टँकमध्ये गनर पायलट म्हणजे मी, आणि एक ड्रायव्हर आणि एक ऑपरेटर. काय गनर पायलट म्हणजे तुमचा रोल काय होता? माझा रोल त्यामध्ये सर, जे मिसाईल होते माझ्याकडे, कॉन्कोर्स मिसाईल होते. मी 4 मिसाईल फायर केले होते ट्रेनिंगमध्ये. आणि बेस्ट फायरर म्हणून पण मला अवॉर्ड होता. अरे वा. आणि आमच्याकडे जे ॲम्युनेशन असतं, ते ॲम्युनेशन PKT केपीडब्ल्यूटीचं म्हणजे 1-1 किलोचे ते असे इतके लंबाले ते टँकवर फायर केलं तर टँक त्यांनी डॅमेज होतो. लोक म्हणायचे की तुम्ही आता चांगलं शिकू राहिले, मुलं तुमच्याकडे भरपूर वाढले बुलढाण्याचे, आणि मग तुम्ही यांच्याकडनं फी वगैरे घ्या. म्हटलं फी वगैरे तसं माझा कॉन्सेप्ट नाहीच आहे. लोक म्हणायचे तुम्ही फी नाही का नाही घेते. मला त्या गोष्टी आवडा. आता तुम्हालाही वाटतं की प्रोफेशनल व्हायला पाहिजे, लोकांना त्या गोष्टीची कदर नसते, पण मला आजपर्यंत असं काही जाणवलं नाहीये सर. माझे आई वडील 2010 मध्ये वारले होते. मला आई वडिलांची खूप सेवा करायची होती सर. मी माझ्या आई वडिलांची सेवा करून सेवाला जो वेळ दिला असता तो वेळ मी आज मुलांना देतो. मी माझ्या आई वडिलांकडनं पैसे घेतले नसते सर सेवा करायची. बरोबर. तर मग ह्या मुलांकडनं काय घ्यायचे. मलाही USA मधून नॅशनल कोच म्हणून ऑफर आहे सर. व्हेरी गुड. आणि कोणत्याही कंट्रीमध्ये, बऱ्याच कंट्रीमध्ये मला ऑफर आहे. आणि भारतासाठी पण तुम्ही आपण जे स्वप्न बघितलंय सर, ऑलिम्पिक मेडल, ते जोपर्यंत आपण या बुलढाण्यात आणत नाही तोपर्यंत आपल्याला कोणत्याच देशामध्ये जायचं नाहीये सर. उचलून धरा. आता धरून ठेवा सर भाऊ. आता इजी तुम्ही उचलून धरा. आता स्लोली थांबण्या सर त्याच्यावर. तर आपण बघतोय की गोष्ट चॅम्पियनची आजच्या नव्या भागात आपल्याला एक नव्या खेळाची ओळख करून घ्यायची, आणि त्यासाठी आपल्यासोबत भारतीय संघाचं, तिरंदाजी संघाचं प्रशिक्षण दिलेले प्रशिक्षक चंद्रकांत इलक सर आहेत. इलक सर, वेलकम. आपल्या गोष्ट चॅम्पियनशीच्या या नव्या भागात आपली जर्नी, आपला प्रवास जाणून घ्यायचा आहे. आपण खूप मोठं काम करतात बुलढाण्यासारख्या शहरात, ज्या बुलढाण्याला वेगळी ओळख होती. खरं म्हणजे हे कापसाची बाजारपेठ म्हणून बुलढाणा जिल्हा खामगाव प्रामुख्याने ओळखला जायचा. चांदीचे व्यापारी म्हणून जगप्रसिद्ध चांदी खामगावमध्ये. बुलढाणा शहराला आतापर्यंत ओळख होती ती की निवृत्त लोकांचं, रिटायर्ड लोकांचं शहर म्हणून.
पण तुम्ही एक वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. या ठिकाणी जी मोठ्या शहरांमध्ये फॅसिलिटी नाही आहे आर्चरीसाठी खास करून, ती तुम्ही इथे निर्माण करून दिलेली आहे. आणि त्यातूनच मला वाटतं जवळपास 20 भारतासाठी खेळले असतील आतापर्यंत तीरंदाज. 17 मुलं सर. 17 मुलं खेळले आहेत. खूप छान कामगिरी आहे आणि त्याबद्दलच आपल्याला चर्चा करायची, आपण चर्चा करूया. तर आपल्यासोबत आहे तिलक सर. तिलक सर, ज्या टप्प्यावर तुम्ही आज आहात आणि जे काम करताय ते खरं तर खूप कमी लोक असतील आपल्या महाराष्ट्रात, विदर्भात आणि भारतातही जर म्हटलं तर अतिशयोक्तीने ठरणार की कुठली अपेक्षा न ठेवता तुम्ही तिरंदाजांना घडवतायत आणि इथून तिरंदाज देशासाठी तयार होत आहेत. अर्थातच तुमचं प्रत्येक खेळाडूचं जे स्वप्न असते ते प्रशिक्षक म्हणून तुमचंही स्वप्न असेल. मागे ऑलिम्पिकचं आपण चिन्ह बघतोय की ऑलिम्पियन तयार व्हावेत. ऑलिम्पियन ऑलरेडी तयार झालेले आहेत. प्रवीण जाधव सध्या भारताचं प्रतिनिधित्व करतोय, पण ते मेडल आपल्याला आर्चरीमध्ये अजून मिळालेलं नाहीये. या संदर्भात तर आपल्याला बोलायचं आहे, पण आपण सुरुवात करूया, थोडं मागे जाऊया. तुमचं लहानपणीचं स्वप्न काय होतं? तुम्ही तेव्हा काय ध्येय समोर ठेवलं होतं? प्रत्येकाची इच्छा असते की नाही मला हे व्हायचं, मला. तुम्ही मिलिटरीत गेला होता मला वाटतं नंतर. सर लहानपणी तर असं काही स्वप्न वगैरे बघितलंच नाही, कारण खूप खेडे विभागात लहानपण माझं झालं. आई वडील शेतकरी होते आणि आई वडिलांचं माझ्याकडं म्हणजे मुलांना गाईडलाईन्स वगैरे, शेतकरी मुलांचं जे आई वडील समजा खेडे विभागात असतात ते फक्त त्यांचं दिवसभराचं काम आणि संध्याकाळची रोजीरोटी कमावतात, एवढंच असतं. मुलांना असं प्रॉपर गाईड वगैरे जसं आज रोजी आपण करतोय तसं आम्हाला असं गायडन्स वगैरे काहीच भेटलं नाही. फक्त मुलं शाळेत जातात येतात, मग ते शाळेत गेले का आणि म्हणजे शाळेत गेले फक्त एवढंच माहित असतं. ते शाळेपर्यंत पोहोचले का नाही पोहोचले हे पण त्यांना माहित नसतं. तर मी अर्धी शाळा तर रस्त्यानेच करायचो. शाळेचा मला खूप जिवार, खूप कंटाळा यायचा. म्हणजे शाळा शिकलोच नाही असं म्हटलं चालतं, पण मग एक रिलॅक्स बसला तरी चालेल. शाळा शिकलोच नाही म्हटलं तरी चालेल सर, पण मग 4th पासून मग ते एक्झाम वगैरे स्टार्ट झाल्या. अभ्यास तर नव्हता, फक्त आई थोडीफार शिकवायची. आईनं जेवढं शिकवलं तेवढंच एक्झाम मध्ये वरचे प्रश्न पाहून खाली उत्तरं लिहायचे. मोटिवेशन गायडन्स असं काहीच नव्हतं सर. सकाळी उठलो की गुरंढोरं चारायला घेऊन जायचो. सकाळी 6 ते 9 पर्यंत माझ्याकडेच असायची ढोरं गुरं चारणं, गाई म्हशी. आणि नंतर तिथून आलं की धावपळ करायची. एक पालव असायचा, लोक जे टिफिन बॉक्स म्हणतात, आम्हाला तसा टिफिन बॉक्स नव्हताच सर. वडिलाच्या धोत्राचं ते एक फाडलेलं खराब जुन्या धोत्राचं पान फाडायचं पालव हरवला तर, आणि त्या पालवामध्ये एक भाकर चटणी बांधून आम्ही शाळेमध्ये जायचो. खूप टफ होतं पण खूप चांगलं होतं सर ते जीवन. आजही ते जीवन जगायला खूप मजा येते आणि मी जगत असतो ते जीवन पहिलंच. एकदम नैसर्गिक वातावरणात, नैसर्गिक वातावरणामध्ये ते हातावर जेवण ते फक्त घरी येऊन फक्त लोणचं वगैरे असायचं, चटणी असायची. मग शेतामधलं ते भाजीपाला जमा करायचा, तो कच्चा खायचा. गुराढोराचं दूध काढायचं, ते पळसाच्या पानामध्ये ते प्यायचं. म्हणजे खूप मजा यायची. ते जीवन जर आठवलं तर खूप. आज ते जगायला भेटत नाही, जगायचा प्रयत्न करतो पण ते जगता पण येत नाही. पण कधी कधी आनंद घ्यायचा, गावाकडे जायचं, तो आनंद घ्यायचा, ते दिवस आठवायचे, बस तेवढंच बाकी आहे. शिक्षण 12th पर्यंत श्री शिवाजी हायस्कूल मेरा बुद्रुक इथे माझं 10th पर्यंत झालं. 10th पर्यंत शिक्षण झाल्यानंतर असं गोल सेट असं काहीच नव्हतं, फक्त 10th पर्यंत शिक्षण झालं आणि घरी खूप कामाचं जिवार यायला लागलं. कारण ते गुरंढोरं मग जसं जसं मोठं व्हायला लागलो तसं मग ते शेतामध्ये ते नागरणी वखरणी ते सगळंच माझ्यावर येऊन पडलं. मला खूप जिवार यायचं. मग ते काम करून करून म्हटलं यार, माझे मित्र वगैरे आम्ही औरंगाबादला जायचं, ते औरंगाबादला जायचे, हॉटेलमध्ये काम करायचे, घरी येऊन मस्त छान राहायचे, कपडे वगैरे असायचे त्यांना पूरक. आम्हाला तर 10th पर्यंत पायामध्ये चप्पल पण नव्हती सर आणि हाफ पॅन्ट मध्येच होतो. मग त्यांचे कपडे वगैरे पाहून मग असं वाटलं की आपल्याला पण असे कपडे घालायला पाहिजे, लंबे पॅन्ट, फुल पॅन्ट आणि पायामध्ये शूज, चप्पल, ते हातामध्ये घड्या वगैरे आणायचे. बरं भारी वाटायला लागलं ते. मग म्हटलं आपण जर भारीमध्ये जगायसाठी मग मी औरंगाबादला जायचं ठरवलं. आई वडिलांनी परमिशन दिली नाही. माझी 10th झाली. 10th पण मी सर 36.44% पास झालो. आणि पूर्ण कॉपी करून, म्हणजे असं मनाने तर काही लिहायला तर नव्हतंच माझ्याकडे, अभ्यास नव्हताच, पूर्ण कॉपी करून पास झालो सर. मोठ्या मुश्किलनं पास झालो. तो विषय सांगायसारखा नाही पण पास झालो. 10th सर्टिफिकेट वगैरे होतं माझ्याकडं.
मग मी औरंगाबादला ठरवलं. आईकडं रोज 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 बोलायचो. मग आईने वडिलाला सांगून 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 3-4 महिन्यांनी वडील म्हणे की हा बाबा तू जा. पण मग औरंगाबादला नोकरीसाठी म्हणून गेलो? औरंगाबादला हॉटेलमध्ये काम करायचं. मग औरंगाबादला हॉटेलमध्ये काम करायचं. मुलांना पहिलं तर असं फोन वगैरे काहीच नव्हतं. मग औरंगाबादची गाडी मी फक्त 60 रुपये घेतले होते सर जवळ. त्यावेळेस तिकीटही 25 रुपये होतं औरंगाबादचं येणं जाणं, आणि वरचे 20 रुपये. असे 20च रुपये तिकीट होतं सर. 60 रुपये घेतले जवळ खिशामध्ये आणि औरंगाबादला गेलो. आणि ते 60 रुपये ते 60 रुपये पण असे सर मी लोकांच्या कामाला जात होतो. 5 ते 7 रुपये रोज होता. त्या रोजामध्ये मी ते साठवलेले पैसे होते, म्हणजे माझेच पैसे होते. आणि आई वडिलांकडे पैसे पण नव्हते मला द्यायसाठी. आईला सांगितलं होतं, कारण आई माझी तिजोरी होती, मी आईकडे ठेवायला द्यायचो माझे पैसे. तर 60 रुपये झालेले होते. ते पैसे घेतले. वडील म्हणे पैसे नाही. म्हणलं माझ्याकडे पैसे आहे, मला तुम्ही जाऊ द्या आता. आईने सांगितलं वडिलाला की यांनी असे साचवलेले. आम्ही दर सॅटर्डे संडेला दुसऱ्याच्या रोजानं जायचं सर. खत टाकणी हे ते असं खुरपणी याला जायचं. 6-7 रुपये रोज भेटायचा. आले पैसे की आईकडे द्यायचे. मग आई पण त्यातले काही कधी घरी चहा पत्ती वगैरे संपायची, ते दररोज आणावं लागायचं सर आम्हाला. सकाळीच पळत जायचं दुकानामध्ये. 100 ग्राम 50 ग्राम साखर आणायची. एक चहाची पुडी भेटायची 10 पैशाची. नंतर मग ती 15 पैशाची. नंतर 25. आता कोणाला खरं नाही वाटणार आहे बा सर, पण मजा होती त्या दिवसात. मग ते चहा तसा व्हायचा सर आमचा. दूध वगैरे तर तसं काही नव्हताच कॉन्सेप्ट. आणि तो त्या काळ्या चहामध्ये आम्ही सर भाकर चुरायची, ते सकाळी खायचं. म्हणजे आम्हाला डाएट वगैरे त्याच्यामुळे गायडन्स सकाळी असं गोल हे ते तसं नव्हतं. फक्त चांगले कपडे घालायचे. मुलं जसे फिरतात घरी छान, असं चांगलं पाहिजे म्हणून मी औरंगाबाद ठरवलं होतं की हॉटेलमध्ये जाऊन काम करू, थोडेसे एक्स्ट्रा पैसे कमवून मग स्वतःसाठी कपडे वगैरे घेता येईल, या हिशोबाने मी ठरवलं होतं. किती वर्ष होता मग औरंगाबादला तेव्हा? औरंगाबादला मी नेमकं सर 60 रुपयामध्ये 20 रुपये भाडं दिलं एसटीला. त्यावेळेस मी पहिल्यांदा घराच्या बाहेर पडलो. त्याच्यामुळे बस, गाड्या घोड्या ह्या असं खूप दुखत होतं, म्हणजे काहीच माहित नव्हतं. पण हिंमत करत करत मी औरंगाबाद पर्यंत पोहोचलो सर. औरंगाबादच्या समोरच हॉटेल मंजिरी आहे. तिचा असा पितळाचा बोर्ड आहे. आज नेहमी औरंगाबादला गेले की मी ते हॉटेल पाहतो, ते चहा घेतो, ते दिवस त्या हॉटेलमध्ये गेलो सर. त्यांच्यावरच एक बाल्कनी होती. म्हणलं मला असं काम पाहिजे. मग तिथं त्यांनी मला गेल्याच भांडे धुवायचा तो एरिया असतो ना, तिथे पाठवलं. अच्छा, कर म्हणते काम. ते पहिलं काम तुमचं? ते पहिलं. मग भांडे धुणं, ते कप बशा धुणं तिथं मी स्टार्ट केलं. 4-5 दिवस केलं मी ते. पण ते घरचे गुरंढोरं चारणं पुरले त्यापेक्षा, असं एक मनामध्ये आलं. म्हणलं हे की बरोबर नाही. मग 6व्या-7व्या दिवशी मी ठरवलं की आता आपण कंपनीमध्ये जाऊ. त्याच गावचा एक सुभाष केदार म्हणून वाळूजला असतो कंपनीमध्ये, त्याच्याशी कॉन्टॅक्ट झाला होता. तर तो म्हणे मी तुला कंपनीमध्ये वॉचमॅन वगैरे काहीतरी ड्युटी देतो. मग आता वाळूजपर्यंत मग मी सकाळीच, मालक मला सोडणार नव्हता. मग सकाळी 3 वाजता मी हॉटेलमधून आपले एक वायरची थैली असते सर, बॅग, त्यात कपडे टाकले, शर्ट पॅन्ट. कपडे तर काही नव्हते, हाफ पॅन्टच होती. आणि 3 वाजता ती हॉटेल सोडली रातोरात, मालकाला न सांगता. आणि वाळूजला. मग त्या दिवसाचे पैसे घेतले होते की नाही तुम्ही? नाही, पैसे नाही घेतले सर. फक्त जेवण झालं माझं तिथे पद्धतशीर, चांगल्या प्रकारे, जे घरी भेटत नव्हतं जेवण वगैरे. मग खूप बेस्ट झालं तिथं, घरच्यापेक्षा कितीतरी पट्टीन चांगलं भेटलं तिथं खायला. पण तेवढ्यावर पैसे घेतले नाही सर. तिथून मग मी सकाळी 3 वाजता ती हॉटेल सोडली. माझा असं प्लॅन होता की तिथं जर नोकरी भेटली तर परत येऊन ते हॉटेल जॉईन करायची, तिथंच राहायचं. मग मी वाळूजला निघालो असताना तिथे एक छावणीवर जाताना आर्मीची एक छावणी म्हणून आहे बरोबर, तिथे आर्मीची जॉईनिंग चालू होती. अच्छा. गेटवर मग म्हटलं इथं पण एकदा ट्राय करू आपण. अरे वा. तिथे गेटवर विचारलं, म्हणलं हे माझ्याकडं 10वीचे सर्टिफिकेट आहे, SH म्हणजे सर्व सर्टिफिकेट सोबत होते सर. म्हणलं मी करू शकतो काय जॉईन? ते म्हणे हा तुम्ही जॉईन म्हणजे तुम्ही देऊ शकता भरती, ट्रायल देऊ शकता. हा सर. मग वायरच्या थैलीमध्ये माझे डॉक्युमेंट आणि आत माझी एंट्री झाली. त्यांनी काय केलं, डॉक्युमेंट्स माझे चेक केले. डॉक्युमेंट चेक केल्यानंतर मग म्हणजे रनिंगसाठी या म्हणे. मग आता हे डॉक्युमेंट वगैरे लोकांचे आई वडील वगैरे असायचे सोबत, ते थैल्या वगैरे त्यांच्याजवळ द्यायचे आणि ते रनिंगला यायचे. मग मी माझी थैली सर, तिथे वडाचं झाड होतं, त्या झाडाच्या वर शेंड्यावर नेऊन बांधून ठेवून दिली आणि खाली रनिंगसाठी उतरलो. रनिंगसाठी उतरल्यानंतर सर असं पहिलं फिजिकलचं काही अंग नव्हतं, पण घरामध्ये गावाकडे काम करून 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 ते फिजिकल वगैरे व्यवस्थित ऑटोमॅटिक नॅचरल होत गेलेलं होतं. तर तिथे 100 मुलाचे असे 4 लॉट सोडले सर त्यांनी. मला पहिलेच लॉटमध्ये सोडलं होतं. 100 मुलामध्ये मी म्हणजे चांगला
1 किलोमीटरच्या गॅपनं फ्रंटला आलो. अरे वा. पहिला आलो होतो एवढं डिस्टन्स. एवढ्या डिस्टन्स नाही, इतका जोरात पळालो सर. त्याच्यानंतर पूर्ण इव्हेंट झाले सर, पूर्ण इव्हेंट परफेक्ट टॉप केलं मी. मला माहित नव्हतं, मला फक्त बेस्ट एक ते म्हणतात ना तुम्ही 20 सिटअप्स मारा, 20 पुशअप्स मारा, मी 20 इझिली मारून बाजूला व्हायचं. पण याची तयारी तुमची शेतात झाली होती? याची तयारी कम्प्लीट शेतामध्ये झाली होती सर. मग ते तसं संध्याकाळपर्यंत चाललं सर. आमचा 8-9 वाजता आमचं फिजिकल वगैरे सगळं संपलं. संपल्यानंतर मग आम्ही लगेच मेडिकल त्यांनी उभं केलं. मग मेडिकल पण झालं सर. त्याच दिवशी आमचं मेडिकल झालं. मेडिकलमध्ये पण ओके होतो सर. मग रात्रीचे वाजले 11 वाजले. मग मी माझी थैली शोधायला गेलो, थैली सापडलीच नाही सर. मी पूर्ण तर झाडावर रात्रभर 1 तास फिरलो. अच्छा. ते बॅगच सापडली नाही. पण मग ती शेवटी खाली उतरलो कंटाळून, तर मग ती खोडामध्ये येऊन अडकलेली. अच्छा, पडली होती खाली. तिथून स्लिप होऊन खाली हे असतं ना खोड, तिथे अडकलेली. म्हणलं चला भेटली. डॉक्युमेंट्स व्यवस्थित होते? डॉक्युमेंट व्यवस्थित भेटले. मग आता सर काय करायचं, आता रात्रीचे 11 वाजले, आता कुठं जायचं नाही, काहीच माहिती नव्हतं. तिथून सर पुन्हा बस स्टँडला आलो. बस स्टँडला रात्रभर झोपलो. पण मग रिझल्ट लागला होता? त्यांनी काही सांगितलं? नाही, रिझल्ट नाही लागला सर. मग त्यांनी मला ते म्हणतो मला कळवण्यात येईल. मग कळवण्यात येईल म्हटलं. मग मी पूर्णच म्हणलं आता हे वाळूच पण नको, हे नको. आता मी इथं चांगल्यापैकी फिजिकल वगैरे झालेले, आता आपण घरच गाठो, आपलं घरीच बरं आहे. मग मी घरी चालला गेलो सर. तिथून सकाळच्या गाडीने रात्रभर बस स्टँडला थांबलो, सकाळच्या गाडीने घरी गेलो. घरी गेल्यानंतर त्यांचा 2 दिवसातच ते टेलिग्राम आला सर, 8 तारखेला एक्झामसाठी या. मग मी आईला सांगितलं मी असं असं तिथं हे केलं होतं, मग आता ते एक्झामसाठी बोलवलं. मग आईने त्यावेळेस मला स्वतःहून पैसे दिले उसने घेऊन त्याच्याकडनं. मग ते एक्झाम दिला सर. एक्झाम दिल्यानंतर मग पुन्हा हॉटेल मंजिरीमध्ये आलो. अच्छा. हॉटेल मंजिरीला आलो. ते म्हणजे कुठं गेला होता काय नाही, तो मालक बोलला, म्हणला असं असं भरती होती. मग सांगून तर जायचं, त्यांचं बरोबर होतं. मग पुन्हा 4-5 दिवस मी त्या हॉटेल मंजिरीमध्ये काम केलं. त्यांनी मग मला 10 दिवसाचं, पहिले 6 दिवस आणि 4 दिवसाचं असा पेमेंट पण केलं. आणि मला 15 रुपये रोजानं पेमेंट केलं त्यांनी. गावाकडे 6-7 रुपयाने. मग अजून चांगलं वाटलं. मग पेमेंट केलं. 10व्या दिवशी मग ते म्हणजे तुमचा रिझल्ट हा घर पोच येईल तुमच्या. म्हणजे आता आपल्याला घरी पोहोचणं गरजेचं आहे. आपल्या इथल्या हॉटेलचे पैसे पण घेतले आपण. मग मी घरी गेलो सर 4-5 दिवसानंतर. घरी गेलो. मग आईकडे ते पैसे दिले. मग आईनं माझ्यासाठी पहिला पॅन्ट त्यावेळेस घेतला सर, फुल पॅन्ट. अच्छा. हाफ पॅन्टवरच होतो, फुल पॅन्ट घेतला त्या पैशाचा. तुला पॅन्ट घ्यायचा. आई खूपच म्हणजे आईचं जर आठवण काढली तर खूप, आई वडील नाही आहे सध्या. अच्छा. मग फुल पॅन्ट घेतला सर, छान फुल पॅन्ट घेतला, शर्ट घेतलं एक. आणि 2-3 दिवसातच 6व्या-7व्या दिवशी माझा रिझल्ट आला. मी जॉईनिंग करा म्हणून औरंगाबाद BROला. औरंगाबादलाच. मग जॉईनिंग करायची म्हटल्यावर सगळे खुश, आई वडील सगळे खुश. नोकरी लागला. ते जॉईनिंग लेटर इंग्लिशमध्ये होतं. ते एका शिक्षकाला विचारलं, मी झालो. त्यांनी घरच्यांना सांगितलं नारळ फोडा, पेढे आणा. आई वडिलांनी खूप एन्जॉय केला त्या क्षणाचा. नोकरी लागला बाबा आपला मुलगा. मी औरंगाबादला जॉईन केलं सर. जॉईन संध्याकाळपर्यंत पुन्हा त्यांनी मेडिकल, त्यांचं ते चेकअप वगैरे सर्व चाललं. संध्याकाळी 7 वाजता त्यांनी वॉरंट दिलं मला. मग ते वॉरंट वाचता पण येत नव्हतं. ते वॉरंट आहे भानगड काय, त्यांनी सांगितलं की तुम्हाला कामठीला जायचंय. अच्छा. ते नागपूर जवळच एवढं सांगितलं फक्त, कामठी. आणि तुम्ही पोस्टिंग तिथे होतं तुमचं? मला ट्रेनिंगसाठी त्यांनी नागपूरला पाठवलं. नागपूर जवळ गार्ड रेजिमेंटचं एक सेंटर आहे कामठी म्हणून. कामठी, बरोबर. तिथे पाठवलं सर त्यांनी. मग मला ते ट्रेन वगैरे तर काहीच सब्जेक्ट माहित नव्हता. फक्त त्यांनी आम्हाला रेल्वे स्टेशनला सोडलं. मग कामठीला जायचं कसं, मग विचारत ते म्हणजे अगोदर मनमाडला जा, मनमाडवरून तुम्हाला ट्रेन भेटेल नागपूरची, मग नागपूरला जा, नागपूरवरून तुम्हाला बस भेटेल कामठीची. मग त्यांनी सांगितलं तसं. मग मी मनमाड इथे औरंगाबाद रेल्वे स्टेशनला मनमाडसाठी बसलो. तिथून मग मनमाडला आलो. मनमाडवरून मग नागपूरसाठी बसलो. तो एक क्षण सांगायचा सर. आतमध्ये जनरलच्या बोगीमध्येच बसलो होतो. आतमध्ये सीटा खाली होत्या, पण त्या सीटावर जाऊन बसायची हिंमत नव्हती. मी फक्त ज्या गेटमध्ये चढलो तिथंच त्या टॉयलेट जवळच बसून होतो. आईने दिलेले ते रव्याचे लाडू आणि भाकरी तिथेच बसून खाल्ल्या. आणि ते भीती वाटत होती त्या प्रवासाची. आतमध्ये पूर्ण एम्प्टी ट्रेन होती, पण आतमध्ये जाऊन बसायची हिंमत होत नव्हती की कोणी बोलल काय, आपल्याला काही माहित नाही. तो प्रवास पूर्ण जनरल बोगीमध्ये पण जागा असतानाही टॉयलेटमध्ये जवळच उभ्यानंच नागपूरपर्यंत. तिथून मग बस स्टँडला गेलो सर. बस स्टँडवरून मग कामठीला पोहोचलो. कामठीला गेल्यानंतर
त्यांनी जसं गेटमध्ये इन केलं, डॉक्युमेंट वगैरे माझे चेक केले BROचे, आणि मला एक टिपू कंपनीमध्ये शिफ्ट केलं. तर टिपू कंपनीमध्ये जायचं मग मला माहित नाही, तिथूनच त्यांचा एक उस्ताद आलेला होता, म्हणजे यांना टिपू कंपनीमध्ये सोडा. त्याच्याजवळ सायकल होती, म्हणे चल पळत. त्यांनी तिथून माझं रनिंग सुरू झालं. तिथून सर 3 किलोमीटर अंतरावर पळत त्या टिपू कंपनीमध्ये गेलो. तिथे त्यांचं ते इन्चार्ज वगैरे आर्मीचं, त्यांनी मला मग तिथे बोलवलं, म्हणजे उभं केलं, माझे डॉक्युमेंट वगैरे सगळे चेक. नंतर संध्याकाळी डायरेक्ट कटिंग केली. अच्छा. कटिंग केल्यानंतर एकदम म्हणजे टक्कल करून टाकलं, लुक बदलला, लुक बदलून टाकला त्यांनी. मग दुसऱ्या दिवशी त्यांनी कपडे वगैरे दिले आम्हाला. त्यांनी काही ट्रेनिंग वगैरे काहीच नाही, फक्त 2-3 दिवस फक्त जॉईनिंगच चालू होती. ओके. आपण मग त्या पिरियडमध्ये ते आमच्याकडनं काम करून घेतात. ते म्हणजे आता लाडू बनवायला जायचं म्हणे मेसमध्ये. मेसमध्ये लाडू बनवायला गेलो. ओके. लाडू कोणते सर, ते कोळसा असतो ना, कोळसा तो भट्टीमध्ये वापरतात, त्या कोळशाचे लाडू बनवायचे. 3-4 दिवस तिथे काम केलं. ते लाडू बनवायचे, मग ते भट्टीमध्ये जाळले जातात, त्याच्यावर मग स्वयंपाक बनतो. मग अशी दिनचर्या चालू झाली. मग ट्रेनिंग पण चालू झालं सर. ट्रेनिंग तर एवढं हार्ड आणि एवढा मार खाल्ला सर तिथे 1-2 महिने. म्हटलं नको, याच्यापेक्षा घरी जाणं परवडतं. अच्छा. खूप मारायचे सर ते, खूप मारायचे, प्रमाणापेक्षा जास्त. म्हणजे आपण जनावरांना तरी कमी मारतो, एवढं माणसांना मारायचे ते ट्रेनिंग मध्ये. अच्छा, म्हणजे रफ अँड टफ तयार करायसाठी. ओके. तो संघर्ष चालू झाला. 2 महिने तो सहन केला. सहन होईनासा झाला. मग म्हटलं नको, आपण घरी पळून जाऊ इथून. पळायला ऑप्शन नाही, जागा नाही, सर्व गेट, ताराचे कुंपण, आर्मीचं तर तुम्हाला बऱ्यापैकी स्ट्रिक्ट आहे. पण रातोरात प्लॅन केला सर. एका जाळीतून निघायचा प्रयत्न केला. तिथून रात्री 2 वाजता एका गेटमधून साईडला जाळी आहे, तिथून निघलो बाहेर रोडवर. पण तिथे त्यांच्याच एरियामध्ये त्या एका ड्युटीची शिवून मला पकडलं. अच्छा. पकडलं. मग ते लोक आले, मला रात्रभर त्यांनी जेलमध्ये ठेवलं, डांबून ठेवलं. जेल असतं आर्मीचं आतमध्ये, छोटंसं क्वार्टर गार्डमध्ये जेल असतं सर, तिथे डांबून ठेवलं रात्रभर. मग दुसऱ्या दिवशी मला 12 वाजता माझा जो प्लाटून कमांडर होता, प्लाटून हवालदार होता, त्यांनी मला घेऊन डायरेक्ट कमांडंटशी माझा इंटरव्ह्यू होता की का पळाला बा. मग तिथे LCS मंडळ म्हणून कमांडंट होते, त्यांच्याकडे घेऊन गेले सर मला. मग तू का बरं पळाला म्हणे. म्हणलं सर मला हे एवढं मार, हे एवढी धावपळ सहन होत नाही, म्हणून मला घरी जायचंय. मग माझं रडणं चालू झालं. मग त्या कमांडंटने माझ्या प्लाटून हवालदारला समजून सांगितलं, चांगला मुलगा आहे, याला होईतोपर्यंत इथं टिकवायचा प्रयत्न करा. नाहीच ऐकला तर मग शेवटी त्यांचा तो पाहिजे असता की बाबा यांना जाऊ द्या. मग माझ्या प्लाटून हवालदार मला खूप जवळ घेतलं. म्हणे तुला मी आता काहीच काम लावत नाही, मारत नाही, झोडत नाही, काहीच नाही, तो फक्त राहा बाबा. मग त्यांनी मला मग तिथून गेम मध्ये टाकलं. अच्छा. तिथून गेमची सुरुवात झाली. तिथून माझ्या गेमची सुरुवात झाली. मग सकाळचं सेशन मी ट्रेनिंग करायचो, संध्याकाळी खेळायला जायचो. मग मला ते करमायला लागलं सर ते खेळण्यामुळं. मग मी बास्केटबॉल, हँडबॉल, व्हॉलीबॉल हे खेळायला लागलो. मग नंतर ॲथलेटिक्स मध्ये 500 मीटर, 12 किलोमीटर हे रनिंग पण करायला लागलो. आणि एका महिन्याभरातच, 4थ्या महिन्यातच आमच्या पूर्ण ऑल सेंटरची क्रॉस कंट्री असते, हाफ मॅरेथॉन म्हणतात सर त्याला, 20 किलोमीटर. तर त्यामध्ये 700 ते 800 मुळे पूर्ण सेंटरचे भरती झालेले भाग घेतात. अच्छा. मग त्याच्यात मी भाग घेतला सर. तर भाग घेतल्यामध्ये मग त्यामध्ये मी पूर्ण टॉप केलं. व्हेरी गुड. मग मला त्यांनी ॲथलेटिक्स मध्ये ठेवलं. ॲथलेटिक्स आणि हे ट्रेनिंग, मला ते इकडचं ट्रेनिंग चालू होतं गायडन्स मध्ये, प्रॉपर गाईड मध्ये, आणि इकडे ट्रेनिंग चालू होतं. त्याच्यामुळे फिजिकल माझं एकदम स्ट्रॉंग होऊन गेलेलं होतं. मला ते ट्रेनिंग इझी वाटलं. 6 महिने झाले. 6 महिने झाल्यानंतर मग सुट्टी भेटते सर तिथे 15 दिवसाची घरी जायसाठी. मग मस्त छान कपडे, परफ्यूम वगैरे, तिथं काही लिक्विड वगैरे पण भेटतं सर, ते वडिलांसाठी ते लिक्विड, आणि जेवढे पैसे साचवले तेवढे सर्व घरी आलो सर सुट्टीवर 15 दिवसाच्या. मग ती लाईफ चालू झाली. काय आई वडिलांची काय प्रतिक्रिया होती घरी आल्या? आई वडील खूप खुश सर. वडील माझे कधी मध्ये ड्रिंक करायचे, त्यांना डायरेक्ट रम प्यायला भेटली, ती देशी प्यायची, मिलिटरीची रम प्यायला भेटली. मग पूर्ण सेंटेड लाईफ चालू झाली. मग तिथून मग मी हँडबॉल, क्रॉस कंट्री, सेंटर टीम मध्ये सिलेक्ट झालो. प्रॉपर ॲथलीट म्हणून तुम्ही तेव्हा? प्रॉपर ॲथलीट म्हणून सिलेक्ट झालो. 1 वर्षभर मी ट्रेनिंग झाल्यानंतरही ट्रेनिंग पण मी माझं टॉपला झालं सर पूर्ण ट्रेनिंग. मी पहिला होतो, मला बेस्ट अवॉर्ड पण भेटला तिथला, बेस्ट ट्रेनिंग म्हणून. आणि 1 वर्ष त्यांनी ट्रेन झाल्यानंतर मला नागपूरलाच ठेवलं. पण तिथे मधातच कारगिलचं युद्ध चालू झालं सर. ओके. कारगिलचं युद्ध चालू झाल्यामुळे मग आम्हाला ते क्रॉस कंट्री वगैरे टीमा सगळ्या क्लोज केल्या आणि तिकडे पाठवलं, ग्रुपला पाठवल्यानंतर मग तिथे आमचा मॅकनाइज
सेंटर होतं. तर मला माझा ट्रेड पण गनर पायलट होता, त्याच्यामुळे मला मी टँकमध्ये रावी नदीवर पाकिस्तान बॉर्डरवर रात्रभर अशा 6 महिने तिथं ड्युट्या केल्या. एक सिच्युएशन अशी आली होती की आज अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते बरोबर. तेव्हा इन सिच्युएशन कधी आपल्याला नदी क्रॉस करून तिकडे जावं लागलं. आमच्याकडे टँक होता सर, आमचा टँक पाण्यामध्ये फ्लोटिंग करून समोर जाऊ शकत होता. म्हणजे दोन्ही रस्त्यावर पण आणि पाण्यामध्ये पण. आणि आम्ही पूर्ण 12-1 वाजता आम्हाला मेसेज येणार होता की आज तुम्हाला पाकिस्तानमध्ये. किती जण होते त्या टँकवर तुम्ही? आमचं सर बटालियन होतं पूर्णचे पूर्ण, आणि मी टँकमध्ये गनर पायलट म्हणजे मी आणि एक ड्रायव्हर आणि एक ऑपरेटर. काय गनर पायलट म्हणजे तुमचा रोल काय होता? माझा रोल त्यामध्ये सर जे मिसाईल होते माझ्याकडे, कॉन्कोर्स मिसाईल होते, मी 4 मिसाईल फायर केले होते ट्रेनिंगमध्ये. आणि बेस्ट फायरर म्हणून पण मला अवॉर्ड होता. अरे वा. आणि आमच्याकडे जे ॲम्युनिशन असतं ते ॲम्युनिशन PKT केपीडब्ल्यूटीचं म्हणजे 1-1 किलोचे ते असे इतके लंबाले ते टँकवर फायर केलं तर टँक त्यांनी डॅमेज होतो. आणि मिसाईल जर फायर केलं तर समजा दोन्ही टँक डॅमेज करणे, समोरच्या शत्रूचं समजा गोडाऊन डॅमेज करणे. माणसांसाठी नव्हतं आमचं, समोरचे जे टँक्स, गोडाऊन्स, त्यांचं ॲम्युनिशन्स, त्यांचे मेस म्हणजे त्यांचं ते डॅमेज करण्यासाठी आमचा पार्ट होता. तेव्हा तुम्ही गेला होता ती नदी पार? नाही, मग सिच्युएशन अशी झाली की सर आता आज लढाई लागणार आहे म्हणून 4 महिने आम्ही कंटाळून गेलो होतो की आज लागणार, उद्या लागणार. पण एक सिच्युएशन अशी बनली की आज लढाई लागणार आहे, आज आपल्याला इन्व्हॉल्व लागणार आहे. पण लढाईचा आम्हाला आदेश आलाच नाही सर. अजून 2-3 महिने आम्ही तिथे बॉर्डरवरच काढले. नंतर मग पूर्ण फोर्स विड्रॉल झाली. अच्छा. युनिटमध्ये. पण तुम्ही तयार होते, सज्ज? आम्ही सज्ज झालेलो होतो सर. म्हणजे किती प्रतिकूल परिस्थिती होती? मला वाटते थंडी पण खूप असेल. खूप थंडी होती खूप, पण ते लढाईच्या सिच्युएशन मध्ये थंडी गरमी काही असं लागतच जाणवतच नाही. आणि एवढं टफ ट्रेनिंग सिस्टम असतो त्याच्यामुळं बॉडी एकदम स्टीलची हार्ड होऊन जाते. कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण काम करू शकतो. मानसिक तयारी असते. म्हणजे वातावरण वगैरे, गरमी, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, पाणी, पाऊस, आग काहीच करत नाही त्या माणसाला. आणि जेव्हा तुमच्या सहकाऱ्यांनी तो विजय मिळवला कारगिलवर, तेव्हा तुमच्या सगळ्यांची त्यातलेच आता आमचे जे इन्फंट्रीचे ट्रूप्स होते त्यातले ते कारगिलच्या त्या डोंगरावर आमच्या सोबतचेच भरपूर मुलं गेले होते सर त्या ठिकाणी. तर भरपूर इंजुरीज वगैरे झाल्या, भरपूर कॅज्युअलिटीज झाल्या. आनंदही तितकाच होता आणि दुःखही तितकंच होतं. आपल्यातले काही जण त्या आनंदापेक्षा दुःख जास्त होतं सर, कारण आपल्या शेजारी बेडवर झोपणारे पण त्या ठिकाणी इंजुर होऊन वारलेले होते. बरोबर. त्याच्यामुळे आनंद तर नव्हताच त्या विषयामध्ये, कारण सोबतचा मित्र जर आपला मरतोय तर ते आनंद व्यक्त करू शकतच नाही आपण. आनंद बाकी लोकांसाठी होता तो आनंद. मग तो विषय तसा झाला सर. तिथून पुढे मग युनिटमध्ये मग मी चांगला स्पोर्ट्स प्लाटूनमध्ये मला त्यांनी टाकलेलं होतं. पुन्हा नागपूरला आलो? नाही, मग युनिटची पण एक टीम असते, मग ते डिव्हिजन, कमांड ह्या लेवलवर खेळायला युनिटमध्ये जे खेळाडू असतात ना त्यांना मग मला गेम रूम मध्ये दिलं. गेम मध्ये मग मी गेमच खेळायचो. मग आमचा एक इंटरेस्टेड कमांडंट होता भंडारी म्हणून, भंडारी साहेब म्हणून. त्यांनी ते दिल्लीचे होते राहणारे. त्यांनी मग असा एक फायबरचा धनुष्य आणला होता. आपण पण आपल्या ग्रुपमध्ये स्टार्ट करू नवीन काहीतरी. तो बो आणल्यानंतर आम्ही असे बास्केटबॉल खेळत होतो सर. तर बास्केटबॉल खेळत असताना आम्हाला गेमवाल्यांनाच बोलवलं की ट्राय करा, तुम्ही पण ट्राय करा. आणि आपल्याला पहिलं ते कोराटेचे बाण आम्ही बनवायचो, ते सरांनी वगैरे खेळायचो, ते सहवतीच. मग त्यांना जेवढं अपेक्षित होतं त्याच्यापेक्षा सगळ्यात बेस्ट मीच केलं होतं. व्हेरी गुड. त्या बोवर पण ते प्रॉपर नव्हतं. पहिल्यांदा आता तुम्ही शॉर्ट काढला ना त्याच पद्धतीत आम्ही शॉर्ट काढले. आणि मग सुरुवात झाली सर आमची. मग त्यांनी आम्हाला पटियालाला पाठवलं प्रॉपर ट्रेनिंगसाठी. तिथे कळालं पोझिशन्स, त्याच्यात स्टेप सगळ्या काही, म्हणजे तिथून सुरुवात झाली शिकायला. मग पंजाब कडनं सर आम्ही तिथे पंजाबमध्ये युनिट होतं. वर्षभर खूप मेहनत केली. मग पहिल्याच वर्षी मी पंजाबच्या टीम मध्ये सिलेक्ट झालो. विजयवाड्याला नॅशनलला मला मेडलही लागलं. त्यामुळं ओपन नॅशनल मध्ये मेडल लागलं विजयवाड्याला. मग मला त्यांनी तिथून चांगला खेळाडू आहे म्हणून मला आर्मी स्पोर्ट इन्स्टिट्यूट ASI मध्ये पुण्याला मग माझी जर्नी मग तिथून मला पुण्यामध्ये पाठवलं. त्यांनी त्या कमांडंट बोलून पुण्याला पाठवलं की हा मेडलिस्ट आहे. तिथे मेडलिस्टच लागत होते. आर्मी स्पोर्ट इन्स्टिट्यूटला सर्व सर डायरेक्ट जॉईनिंग असते. बरोबर. हवालदार, नायक, सुभेदार ही डायरेक्ट जॉईनिंग असते. आणि जे चांगले खेळाडू असतात त्यांनाच तिथे हे असतं वॅकन्सी. ASI मध्ये आर्मी स्पोर्ट इन्स्टिट्यूट पुणे इथे आलो सर. इथे आल्यानंतर मग प्रॉपर आर्चरी काय असते ते तिथं माहीत झालं. मग तिथे मला त्यांनी रिकव्हर स्टार्ट केलं. रिकव्हर खूप मेहनत केली सर.
पुण्याला नॅशनल झालं, त्या तिथे पुण्याच्या नॅशनलला मेडल काढलं. पण ज्या गोष्टी एक कमी वयामध्ये जे बॉडी स्ट्रक्चर बनायला पाहिजे, पोश्चर बनायला पाहिजे, ते तसं पोश्चर नव्हतं आर्चरीसाठी जे पाहिजे. हा प्रॉपर आम्हाला तिथं कोरियन कोच होते, प्रॉपर न्यूट्रिशन, फिजिओ, फिजिकल ट्रेनर, गायडन्स फुल होतं सर. ज्या मसल्स करणं मला रिक्वायरमेंट होत्या तेवढ्या रिक्वायरमेंट माझ्याकडनं कम्प्लीट झाल्या नाही. अच्छा. आणि अजून जसं जसं मी आता मुलांना माझ्या गाईड करतो तसं गायडन्स पण मला तिथं भेटलं नाही. असं की नाही रे बाबा, तो एक वय होतं सर. हो बरोबर. आम्ही दिवसा ट्रेनिंग करायचो आणि रात्रभर पुणे फिरायचो. मग अच्छा अच्छा बरोबर. त्यावेळेस असं गायडन्स नव्हतंच सर. गायडन्स म्हणजे स्वतःच गायडन्स बनावं लागलं. प्रॉपर पाथवे भेटला असता तर अजून चॅनलच झालं आम्हाला. म्हणजे त्या गोष्टीपासून जर कोणी असं कंट्रोल करणारं, सांगणारं, आम्ही काय करतो रात्रीला कोणी असं पाहणारं नव्हतं काहीच. अच्छा. प्रॉपर ट्रेनिंग झालंच. म्हणजे ओके. प्रॉपर जर दिवसभर ट्रेनिंग करून रात्रभर रिकव्हरी केली तर काय होऊ शकतं, किती त्याचे रिझल्ट मिळू शकतात, रिझल्ट भेटू शकतात. आणि असं घरच्यासारखं सांगणार कोणीच नव्हतं. करायचं तर करा, नाही तर तुमचे रिझल्ट. महत्वाचा मुद्दा, तुमची रिकव्हरी पण तेवढी होणं आवश्यक आहे. थोडंसं मग तसं फिरल्यामुळं मग रिकव्हरचे माझे 4 वर्ष रिकव्हर केला. रिकव्हरचे डाऊन झाले. अच्छा. मग रिकव्हरचे डाऊन झाले तर मग मी कंपाऊंड स्टार्ट केला सर. कंपाऊंडला पुन्हा कोणते नवीन कपडे घातल्यानंतर नवीन जोश असतो तसं वर्षभर मेहनत केली. पुन्हा विजयवाड्याला नॅशनलला, ओपन नॅशनलला मेडल घेतलं. अच्छा. आणि मेडल आल्यानंतर मग पुन्हा तशी हवा डोक्यात जाते. मग पुन्हा फिरणं चालू केलं. मग स्वतःचा फ्लॅशबॅक चेक केला सर, की तू खरंच इमानदारीने जर मेहनत केली असती, स्वतःला झोकून दिलं असतं यामध्ये. आणि कसं महिन्याच्या महिन्याला पगार व्हायचा सर. त्याच्यामुळं पहिलं गावाकडे भूक होती ते पैशाची. आता पैसे तर यायला लागले, पगार संपली होती, भूक जरा संपली होती. मग फ्लॅशबॅक मध्ये जाऊन विचार केला. तोपर्यंत माझं सर्व्हिस पण 14 वर्ष झाली होती सर. अच्छा. म्हटलं नाही, आता आपण विचार केल्यापेक्षा जर आपण हीच गोष्ट जर मुलांना जर दिली तर आपल्या ज्या चुकीच्या गोष्टी आपण म्हणजे आपण जर केल्या नसत्या तर आज आपण इथं असतो. आपल्यासोबत जे आंतरराष्ट्रीय खेळाडू, जे तुम्ही म्हणता मेडल आलं नाही, म्हणजे ते चांगल्या खेळाडूंमध्ये राहत होतो सर. मी चांगलं, माझा परफॉर्मन्स खूप चांगला होता. मी 9-10 वर्ष SI मध्ये काढलो. ते त्या मुलांच्या चांगल्या गोष्टी पण माझ्या नोट डाऊन ठेवल्या मी, आणि चुकीच्या गोष्टी पण नोट डाऊन ठेवल्या. आणि माझं स्वतः पण नोट डाऊन तर होतं. माझं स्वतः तर होतच होतं की चांगला खेळाडू कसा रिझल्ट देऊ शकतो, का देऊ शकतो, कसं राहिलं पाहिजे. मग 15 वर्ष संपले सर. युनिटला गेलो, राजीनामा दिला. आपल्याला ही गोष्ट घरी मुलांना द्यायची. अच्छा. तिथून मग प्रशिक्षक म्हणून तुम्ही एक मग मी काम करायचं. तिथून रिटायरमेंट घेतली. 15 वर्ष 4 महिने जॉब करून माझं पेन्शन वगैरे, म्हणजे शेवटी पैसा लागणार मला, पेन्शन वगैरे माझं पूर्ण 15 वर्षाचा माझा बॉन्ड, समजा बॉन्ड का समजा ना, 15 वर्षाच्या बॉन्ड नंतर तुम्हाला पेन्शन अलाउड होतं. अच्छा. नंतर तुम्ही अजूनही समोर जॉब करू शकता, कंटिन्यू करू शकता. माझी चांगली पोस्ट पण होती, हवालदार होतो मी आर्मीमध्ये. लवकरच हवालदार बनलो होतो. त्यामुळे पेन्शन पण चांगलं बसलं माझं. रिटायरमेंटचा हे मी नाही करू शकलो, हे आपण गावाकडे जाऊन करू शकतो, गावातल्या मुलांना देऊ शकतो. म्हणजे तुमचं स्वप्न तुम्ही मुलांमध्ये बघायला. मी फ्लॅशबॅक केल्यामुळे मला ते चुकीच्या गोष्टी आवडल्या नाही. जे चुकीची मुलं करतात, खेळाडू करतात, तेही आवडलं नाही. मुलांनी कसं राहिलं पाहिजे, कसं झालं पाहिजे. आपण हे गावाकडे जाऊन जर मुलांना शिकवलं तर चांगले खेळाडू, जे पोश्चर मध्ये, जे मसल्स मध्ये, जे स्टॅमिना मध्ये, जे अर्ली एज मध्ये तुम्ही करून घेता, ते जे आपल्याला रिक्वायरमेंट असते ते पण आपण लहान मुलांकडनं करून घेऊ शकतो. तर आपण गावाकडे जाऊन जर मुलांना हे शिकवलं तर मुलं 100%, आपण ऑलिम्पिकचं स्वप्न पाहतो तर मुलं 100% करतील ते पूर्ण. ह्या उद्देशाने मी रिटायरमेंट घेतली सर. अच्छा. मग रिटायरमेंट घेतली. माझं तेच पुन्हा खेडेगाव. म्हणलं आपल्या गावामध्ये हे एवढं मोठं इन्स्ट्रुमेंट कोणी घेणार नाही, आणि आपण खिशातून यांना देण्याच्यासाठी आपण एवढे कॅपेबल पण नाही. बरोबर. तर मग आता कसं करायचं. मग मी बुलढाण्यामध्ये इथं भाड्यानं रूम घेतली. माझी फॅमिली वगैरे मी पूर्ण इथं मुलांना शाळेमध्ये टाकलं. आणि इथे शिवबा अकॅडमी नावानं एक कन्सेप्ट स्टार्ट केला. ऍड केली मी बरीच, हजारो, म्हणजे कमीत कमी 50,000 पॉम्पलेट मी प्रत्येक शाळेत वाटल्या, प्रत्येक न्यूजपेपर मध्ये टाकल्या. पण मला ऍडमिशनच भेटले नाही. 3 मध्ये रिस्पॉन्सच भेटला नाही. 3 महिन्यानंतर. कुठल्या वर्षीची गोष्ट असेल हे? 2012ला. 2012 मी सर हे पॉम्पलेट तयार करून वाटणं चालू केले होते. तर इथं स्पोर्ट्सला एवढं लोकांनी रिस्पॉन्सच दिला नाही त्या विषयाला. मी गणेश पटू सांगायचो. हेच गणेश जाधव सर आता जे आपल्या त्यांच्या रूपातून हे जे समोर आले, छान फॅसिलिटी, ते DSO होते त्यावेळेस. त्यांना मी समजून सांगितलं, पण त्यांना पण ती मजाक वाटली
की ह्या काही पण बोलू राहिला. पण त्यांनी थोडासा सपोर्ट केला की बघ करा बा ग्राउंड सुरुवात करू दिली. पण ते तिकडे ग्राउंड क्रीडा संकुलीतलं बुलढाण्यातलं ते हिल स्टेशनवर आहे, खूप हवा चालते, ऊन राहतं, त्याच्यामुळे म्हटलं इथं मुलं काही करणार नाही. मग जिजामाता शाळेच्या प्रिन्सिपलला भेटलो, त्यांना म्हटलं सर असं असं आर्चरी सुरू करायची. ते मी असं इथं काही सुरू करायचं नाही. पण तिथे त्या ग्राउंडवर सर मुलं फिजिकल वगैरे करायची, मी तिथे जाऊन फिरायचं. जिजामाता कॉलेज म्हणतात, जिजामाता कॉलेजला मुलं फिरायची, त्यांना मी पॉम्पलेट द्यायचो, करा करा करा. 3-4 महिने मला एकही मुलगा भेटला. आणि सर 3-4 महिन्यानंतर माझ्याकडे एक मुलगा आणि एक मुलगी आली, प्रणित देशमुख म्हणून. पहिले स्टुडंट, हा पहिला स्टुडंट प्रणित देशमुख, मृणाल सरकटे, अशा 2 मुली आली. नंतर त्यांच्यानंतर 3ऱ्या 4थ्या 6व्या 7व्या महिन्यात पुन्हा शिवांश दळवी स्वामी हे मुलं आले. असे 4-5 मुलं मला भेटले सर. ते 4-5 मुलांना मग मी आता कुठं ट्रेनिंग द्यायचं, मग जिजामाताचं ते आपलं शाळेचं कॉलेजचं प्रांगण आहे ना, त्याच्यावर मी एका साईडला त्यांना घ्यायचो. बो वगैरे माझ्याकडे इंडियन बो होते 2-3, त्या बोवर मी त्यांना पोस्चर वगैरे काम करायला सुरुवात करत. सकाळी आल्या आल्या त्यांचं फिजिकल घ्यायचं, नंतर त्यांना बो ड्रॉ वगैरे करायला शिकवायचं, आणि मग ते मुलं शाळेत जायचे. मग माझा मधला टाइम हा मला खूप सत्वत होता सर, की मी खाली एम्प्टी माइंड काय करणार, गावाकडे जायचं, शेतीकडे थोडंसं लक्ष द्यायचं, वापस यायचं. अच्छा, मला ते आवडलंच नाही. मग म्हटलं हे असं जमणार नाही. मग मी जॉब करायचं ठरवलं सर. हो, अच्छा. मग बुलढाणा पोलीसची त्यावेळेस 2013ला 19 ऑगस्ट 2013च्या भरतीला मी उभा राहिलो. मग पोलीसला जॉईन. मग मी पोलीस जॉईन केलं. मग हे 4-5 मुलांना मी ट्रेन करता करता पोलीसचा जॉब जॉईन केला. ट्रेनिंगला गेलो मरोळला. पण तोपर्यंत हे मुलं कंटिन्यू राहिले, 4-5 मुलं. मग यांचे स्टेटला नेणं, त्यांचे रिझल्ट, स्टेट लेवलचे रिझल्ट यायला सुरुवात झाले. व्हेरी गुड. मग स्लोली 10-15 मुलं झाले माझ्याकडे. मग माझे स्टेटला मुलं, मग प्रथमेश आला सर. प्रथमेश जावकर आता वर्ल्ड चॅम्पियन आहे. नागपूरचा मला वाटतं. नाही, प्रथमेश जावकर आपला बुलढाण्यातला वर्ल्ड चॅम्पियन. हो. तर मग तो 2014 एशियन गेम्स मध्ये पण एशियन गेमला मेडल आहे ना. हा, एशियन गेम चायनाचे झाले, त्याला मेडल आहे. मग प्रथमेश सारखी मुलं आले माझ्याकडे 2014 मध्ये. म्हणजे 12-13 मुलं होते प्रथमेश वगैरे. प्रथमेशला पण एका सिम्बॉयसिसच्या शिबिरातून उचललं. तिथे जाऊन मी माझा डेमो देणं, म्हणजे ते गारोड्यासारखं, कसं गारोडे येतो डमडम डमडम वाजवतो, तसं मी प्रत्येक ठिकाणी वाजवत होतो. काय तुम्हाला वाटलं की प्रथमेशकडे काय बघून तुम्ही त्याला घेतलं? नाही, मी घेतलं म्हणजे मला रिक्वायरमेंट होती त्यावेळेस रॉ मटेरियलची. माझ्याकडे तुम्ही जर आले तर मी तुम्हालाही शिकवायला सुरुवात केली असती. मुलंच नव्हते येत स्पोर्ट्सकडे, असं बुलढाण्यामध्ये अट्रॅक्शनच नव्हतं मुलांचं. प्रथमेशने सिम्बॉयसिसचा एक ग्रुप जॉईन केला होता, आणि मी सिम्बॉयसिसच्या त्या ग्रुपमध्ये मला माझ्या खेळाची ऍड करायची मुलं म्हणून मी तिथे गेलो होतो. तर मग ते प्रथमेशला ते आवडलं, ते आर्चरी म्हणून तो म्हणे की सर मला आर्चरी करायची. तिथे एकच त्या एवढ्या मोठ्या 100-200 मुलात एक प्रथमेश इंटरेस्टेड. ते पर्पज तुमचं सॉल्व्ह झालं होतं. ते 100 जरी भेटले असते तरी मी त्यांना शिकवलं असतं. तिथे प्रथमेश मिळाला होता 2014 मध्ये. मग प्रथमेशचा थोडासा एल्बोचा प्रॉब्लेम होता, त्याला आपण रिकव्हर ठेवू शकत नव्हतो, कारण रिकव्हर पोस्चर मध्ये भरपूर कामं करतात. एल्बो असा करेक्ट स्ट्रेट राहत नव्हता. अच्छा, ओके. म्हणलं याला आपण कंपाऊंडला स्टार्ट करू. पण पहिलं स्ट्रेंथ अँड कंडिशनवर 6-7 महिने त्याचं स्ट्रेंथ अँड कंडिशन. आणि साईड बाय साईड तुमचं पोलीसचं पण सुरू होतं तेव्हा? पण मग पोलीसचं सांगतो सर. मग मी पोलीसचं नाईट ड्युटी लावून घ्यायचं. मी मला हेडक्वार्टरला पाठवलं. नाईटला मग मी रात्रभर ड्युटी करायचं. सकाळी आपलं ग्राउंडवर मुलांचं फिजिकल घ्यायचं, आणि संध्याकाळी इथलं संध्याकाळचं इथलं नाही, ग्राउंडच नव्हतं, जिथे कुठे मिळेल जिथं उभं राहायला जागा भेटेल ते ग्राउंड होतं. तिथं मुलांना बोलवायचं, मुलांना तिथं शिकवायचं. आणि मुलांना हे असं एवढं इथं जसं पाहायला तसं पाहायला काहीच नव्हतं. मग स्वतःच आपण प्रॅक्टिस करायची, मुलांना करून दाखवायचं, रिकव्हर चालून दाखवायचा. माझे 2 भाऊ होते, माझे रिकव्हर पण आणि कंपाऊंड पण होता, त्याच्यावर मी मुलांना करून दाखवायचं. आणि नवीन मुलांसाठी मी एक 10-12 धनुष्य लाकडी अमरावतीवरनं बोलवलेले होते. आणि 2 टार्गेट बोलवलेले होते, पॉम्पलेट वगैरे सगळं. म्हणजे सर त्यावेळेस मी 1,20,000ची शॉपिंग केली होती, स्वतःच्या खिशातनं शॉपिंग केली होती ती मुलांसाठी. मग पण ते टार्गेट लावू द्यायला मला बुलढाण्यात कोणच परमिशन दिली नाही. जिजामाताला त्या प्रिन्सिपलनी मना केलं सर. त्याच्या साईडला देवीच्या पाठीमागे एक थोडंसं एक पडीत जागा आहे. बीएड कॉलेज आहे मला. बीएड कॉलेज आहे. माझे काका इथे थोडंसं त्यांचं
कृषी अधिकारी म्हणून होते जिल्ह्याचे, त्यांना घेतलं. मग त्या प्रिन्सिपलला कन्व्हिन्स केलं, आम्ही याचा तुम्हाला महिना देऊ बा. तर महिना देऊ तर आपणच महिना घेत नाही तर देऊ कुठून. एक तोडक्या मोडक्या स्वरूपात त्यांना आपण 1000 रुपये पेमेंट करू बा. त्यांना वाटलं की ही जागा एरी पडिते, साफसफाई राहील, करू द्या बा यांना. मग त्यांनी तिथे एक टार्गेट मला देवीच्या पाठीमागे लावू दिलं. मग त्या टार्गेटवर मुलांना मी ट्रेन करता 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 मुलं माझ्याकडे 17-18 मुलं. आता त्यांना डिस्टन्सची गरज होती सर, डिस्टन्सच नव्हता आम्हाला, कुठं डिस्टन्सवर शूटिंग करावी. मग शिवांश ॲडव्होकेट सुधाकर दळवी सर, त्यांच्या घराच्या समोरच त्यांना एक जागा, नगरपालिकेचं ते क्वार्टर्स आहे तिथे. तर तिथे एक जागा आहे म्हणे सर, त्यांचे मुलं यायचे माझ्याकडे, तिथे एकदा आपण करू डिस्टन्सवर स्टार्ट. त्यांचे मुलं प्रॅक्टिस करायचे. मग त्यांच्या घराच्या समोर त्या नगरपालिकेच्या जागेमध्ये मी सुरुवात केली. समजा तिथे मला कोणी काही अडवलं नाही. मुलांचे त्यावेळेस इंडियन 4 होते. माझ्याकडे नंतर हे कंपाऊंड वगैरे रिकर्व वगैरे इंडियन वरून त्या मुलांना स्टेट नॅशनलला मेडल लागले सर. काय एक मुलगा खेलो इंडियाला स्वामी लागला, शिवांश लागला. खूप छान रिझल्ट होते मुलांचे. मग डिस्टन्स मारायचं म्हणून मग रिकर्व वगैरे बो आले. मग एखाद्या वेळेस चुकून जर त्या क्वार्टरला लागला तर ते लोकांना तो त्रास व्हायचा. त्यांनी 2-3 वर्ष त्या लोकांनीही त्रास, त्यांचं कसं 1-2 वर्षात त्यांची बदली होऊन जायची. मग दुसऱ्यांना त्रास व्हायचा. असं 3-4 वर्ष आमच्या तिथं 4-5 वर्ष निघून गेले सर त्या ग्राउंडवर. पण मुलं मग त्यावेळेस माझे स्टेटला, नॅशनलला लागायला सुरुवात झाली. 15-16 मुलं होते. मुलं वाढले, 15-16 मुलं होते. मग त्यावर माझे आपले इथले बुलढाण्यातले खूप स्ट्रॉंग रिझल्ट आले. मग इथे एक शालेय टुर्नामेंट झालं, तो पण इव्हेंट लोकांनी बघितला. मग मुलं म्हणजे 17-18 मुलं रेग्युलर प्रॅक्टिस. प्रवीण जाधव तेव्हा पहिल्यांदा कॉम्पिटिशन मध्ये खेळला होता त्या. नाही, मग त्यात मग मला आहे ना, यांनी काय केलं, महाराष्ट्र पोलीसमध्ये आर्चरी स्टार्ट करायची म्हणे. अच्छा. तर मग महाराष्ट्र पोलीसच्या टीम मध्ये मला यांनी क्लोज केलं. महाराष्ट्र पोलीसचे जे डायरेक्ट भरती झालेली होती मुलं त्यांना ते, आणि नवीन मुलांना तुम्ही बनवा म्हणे. तर मग महाराष्ट्र पोलीसची टीमची पण मी त्याच वेळेस सुरुवात केली होती पोलीस डिपार्टमेंटमध्ये. अगोदर महाराष्ट्र पोलीसमध्ये आर्चरी वगैरे नव्हती. आज महाराष्ट्र पोलीस म्हणजे भारतामध्ये टॉपचे आर्चरीचे आपल्या. मग तिथेच मग हे महाराष्ट्र पोलीसमध्ये मी भरती झालो होतो. तर सोबतच्या मुलींना सांगायचो की या आर्चरी करा, ट्राय तर करा. असं सांगता सांगता एका मुलीला पटलं, आवडलं. मोनाली जाधव सर, वर्ल्ड चॅम्पियन आपली, बरोबर, भरपूर छत्रपती अवॉर्ड मागच्या वर्षीची. आणि तिने प्रतिकूल परिस्थितीतून समोर तिला आवडलं. मग तिला ते शिकून मोनाली एक तयार झाली. मग ती महाराष्ट्र पोलीसला रिप्रेझेंट करायला लागली. खूप मेडल दिले मोनालीनी महाराष्ट्र पोलीस वर्ल्ड गेम्स मध्ये पण. वर्ल्ड पोलीस गेम मध्ये पण, ओपन वर्ल्ड कप पण खेळली सर ओपन टीम मध्ये. तर पोलीसचे पण असेच खेळाडू बनवले सर, एक 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 करून. मोनालीने तिच्या ओळखीच्या मैत्रिणी, भाग्यश्री, रेखा, काही मुली इथं प्रॅक्टिस करताय त्या. या पण रेखा लांडकर पण इंडियन टीम मध्ये खेळली सर, बरोबर. ह्या वाशिमच्या मुली. म्हणजे अशी मुलं वाढत 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 गेले सर. आणि मी माझं नाईट ड्युटी कंटिन्यू ठेवून, रात्रीला ड्युटी, दिवसाला प्रॅक्टिस, आणि साप्ताहिक असायची, साप्ताहिकमध्ये येऊन मुलांना शिकवायचं. असंच लोक म्हणायचे की तुम्ही आता चांगलं शिकू राहिले, मुलं तुमच्याकडे भरपूर वाढले बुलढाण्याचे, आणि मग तुम्ही यांच्याकडनं फी वगैरे घ्या. म्हटलं फी वगैरे तसं माझा कॉन्सेप्ट नाहीच आहे. लोक म्हणायचे तुम्ही फी नाही का नाही घेते. मला त्या गोष्टी आवडा. आता तुम्हालाही वाटतं की प्रोफेशनल व्हायला पाहिजे, लोकांना त्या गोष्टीची कदर नसते. पण मला आजपर्यंत असं काही जाणवलं नाहीये सर. माझे आई वडील 2010 मध्ये वारले होते. मला आई वडिलांची खूप सेवा करायची होती सर. मी माझ्या आई वडिलांची सेवा करून, सेवाला जो वेळ दिला असता तो वेळ मी आज मुलांना देतो. मी माझ्या आई वडिलांकडनं पैसे घेतले नसते सर सेवा करायची, बरोबर. तर मग ह्या मुलांकडनं काय घ्यायचे. पण हे मॅनेज कसं करता, कारण हा खर्चिक खेळ आहे. आता ते मॅनेज सांगतो ना सर. मला पेन्शन भेटतं, आणि आता पोलीसमध्ये जॉब आहे, पोलीसचा पगारही भेटतो, सफिशियंट आहे. आपण पहिलं चटणी भाकरवाले लोक, आपला एवढे मोठे मोठे केसेस स्वप्नानी जे भेटतं ते म्हणजे धीरूभाई अंबानीपेक्षाही सुखात खातो आपण. त्यांनाही सुख नसन, समाधान नसन, समाधानात खातो आपण. तेवढं सुख असतं ते जीवनात कोण काही नेणार नाहीये. कोणी काही किती कमवलं ते सोबत काहीच नेणार नाहीये सर. आर्चरी करून करून सर ब्रेन एवढा चांगला झाला, पॉझिटिव्ह झाला. मग त्या पॉझिटिव्ह वेनच मुलांना शिकवायला स्टार्ट केली. आजची आज मग ते ग्राउंडचं सर्व सर कहाणी अशी झाली. आज भरपूर रिझल्ट आले. मग रिझल्टमुळं आपले इथले लोकप्रतिनिधी संजूभाऊ गायकवाड यांच्या लक्षात होतंच की हा मुलगा खूप दिवस रात्र राबतोय, यांचे रिझल्ट पण आहे, बुलढाण्याच्या पेपरमध्ये नाव येत आहे. मग त्यांनी लक्ष घातलं. त्यावेळेस मग गणेश जाधव सर यांनी
त्यांनी यांना सांगितलं हे जे सेंटर उभं राहिलं ते त्यांच्या मदतीमुळे त्याच्याबद्दल. अच्छा. मग आपल्या रिझल्ट एशियन गेमचे मेडल आले सर, वर्ल्ड कपचे मेडल आले. संजू भाऊ ऑलरेडी स्पोर्ट पर्सन आहे, त्यांनी स्वतः लक्ष घालून मग हे आर्चरीचं एक मैदान तयार करून दिलं. आता हे मैदान तयार झाल्यानंतर आम्ही इथे सर 17 इंटरनॅशनल खेळाडू आपले घडले आतापर्यंत. वर्ल्ड चॅम्पियन झाले, एशियन वर्ल्ड कपचं मेडल आलं आपल्याकडे. आणि विशेष म्हणजे त्यांच्याकडनं तुम्ही कुठल्याही 1 रुपयाची फी घेतलेली नाही. फी घ्यायचीच नाही सर. हे कदाचित मोठ्या शहरांमध्ये जर तुम्ही असता तर किती वेगळं. नाही सर, मी जर प्रोफेशनल झाला असतो ना, फी वगैरे घेतली असती. मला पैसा समजत नाही अशातला भाग नाहीये सर. पैसा समजतो मला गरज पण पडते संसारासाठी माझ्या. पण लोकांनी पण मदत केली असेल तशी. लोकांनी सर, गव्हर्नमेंटने माझी मुलं, गव्हर्नमेंट मदत कधी करतं सर, ज्यावेळेस तुम्ही रिझल्ट देसाल ना त्यावेळेस मुलांना मदत होते. मी मुलांना तेच सांगितलं, तुम्ही रिझल्ट द्या, तुम्हाला मदत होईल. मुलांनी स्टेट नॅशनलला रिझल्ट दिले, त्यांना मग इक्विपमेंट वगैरे भेटलं सर. मला तर काही गरजच नव्हती स्वतःला इक्विपमेंट घ्यायची. मुलांना पहिलं स्टार्टिंगला 3-3.5 हजाराचा बो भेटतो, त्याच्यावर ते पॅरेंट्स घेऊ शकतात. त्याच्यावर जर रिझल्ट जर आले तर मग 100% गव्हर्नमेंट पण सपोर्ट करतं सर. मग गव्हर्नमेंटला आपण त्या मुलांना समोर मांडायचं की सर असा मुलगा, याला मदत करा. मग तसं त्या रूपात मदत होत ते पालक पण चांगले असतात घरचे, ते डायरेक्ट पण इक्विपमेंट घेऊ शकतात. त्यांनी डायरेक्ट पण पालकांनी पण इक्विपमेंट घेतलं आणि बऱ्यापैकी म्हणजे आपली आर्चरी खूप चांगल्या रंगात आल्यानंतर आम्ही खालच्याच ग्राउंडवर तिथं मातीमध्ये चिखलामध्ये प्रॅक्टिस करायचो. पण मग सांगितलं संजू गायकवाड ते आले, त्यांनी ती परिस्थिती पाहिली आणि मग त्यांनी आर्चरीचं बुलढाणा शहरासाठी त्यांनीच ग्राउंड दिलं म्हणलं तरी चालतंय. खरंय. आणि नेहमीसाठी एक छान फॅसिलिटी तयार झाली. बुलढाण्यासाठी त्यांनी ही फॅसिलिटी झाली. मागच्या 4 महिन्या अगोदर सर इथं US चे मुलं येऊन गेले ट्रेनिंग घेऊन. अच्छा. आता 2-3 महिन्यानंतर पुढच्या जानेवारीमध्ये UAE वरून मुलं येणार आहे ट्रेनिंगसाठी. अरे वा. मलाही USA मधून नॅशनल कोच म्हणून ऑफर आहे सर. व्हेरी गुड. आणि कोणत्याही कंट्रीमध्ये, बऱ्याच कंट्रीमध्ये मला ऑफर आहे. आणि भारतासाठी पण तुम्ही आपण जे स्वप्न बघितलंय सर ऑलिम्पिक मेडल, ते जोपर्यंत आपण या बुलढाण्यात आणत नाही तोपर्यंत आपल्याला कोणत्याच देशामध्ये जायचं नाहीये सर. खूप मोठा विचार आहे. आणि पैशाचा विषय असा आहे की मला आई वडिलांची सेवा करायची होती. मी त्यांच्याकडनं ती सेवा करत असताना त्यांच्याकडनं 1 रुपया घेतला नसता तर मग ह्या मुलांकडनं काय बरं घ्यायचं. खरंय. माझे आई वडीलच हे मुलं, आणि मी माझ्या मुलांपेक्षाही मोठा दर्जा देतो यांना. माझे आई वडील आहे, आई वडिलांप्रमाणे यांना मी ट्रीट करतो ना. माझे रिझल्ट जगामध्ये बेस्ट आहे सर. त्यांना त्याची जाणीव आहे म्हणून तेवढी मेहनत पण घेत आहेत. जाणीव पण आहे. आणि आपल्या इथं टेक्निकली ऑल म्हणजे धनुष्याचं पोस्चर बद्दल आपण फ्री ऑफ कॉस्ट शिकवल्यामुळे आपल्याला शिकवताच भरपूर शिकायला पण येते. बरोबर. आपल्याला शिकायला भेटलं कारण आपल्याकडे 100 मुलं रोजची प्रॅक्टिस करतात. 100 मुलांच्या 100 समस्या असतात, 100 बिमारी असतात त्यांच्या, आणि ती प्रत्येकाची बिमारी आपल्याला सॉर्ट आउट करावी होती. आणि ते एक विश्वासानं आपल्याला विचारतो, तर मग आपण त्याच्यात गहन विचार करतो, आपल्याला त्यात समजतं सर ऑटोमॅटिकच. आज जे पुस्तकामध्ये नाहीये ते आपण प्रॅक्टिकली आपण ते शिकू शकतो मुलांना. मी NIS नाही केला, काहीच नाही केलं, कोणतंच असं ट्रेनिंग नाही घेतलं. पण आज NISच्या मुलांचे मी इंडियामध्ये क्लासेस घेतो सर. 2019 पासून मी भारतीय संघासोबत कोच म्हणून काम करतो. आज माझे 17 आंतरराष्ट्रीय मुलं झाले, माझे स्वतःचे 17 इंटरनॅशनल टूर झाले सर. मागच्या वर्षी मी भारतामध्ये फक्त 14 दिवस होतो. 12 महिन्यात म्हणजे 360 दिवसामधून फक्त 14 दिवस मी इंडियामध्ये होतो. पूर्ण इंडियन टीम सोबत काम करतो सर. तिथल्या गोष्टी पाहतो, जर्मनी, फ्रान्स, युरोप मधल्या गोष्टी पाहतो, त्या मुलांना आपल्या इथे प्रोव्हाइड करायचा प्रयत्न करतो. म्हणजे ॲज इट इज तिथल्या जे चांगल्या गोष्टी त्या आपल्या मुलांना द्यायच्या, ज्या चुकीच्या गोष्टी त्यापासून मुलांना दूर ठेवायचं. म्हणजे चांगलं पण पाहावं लागतं, चुकीचं पण पाहावं लागतं. टीनेज असतं मुलांचं, त्याच्यापासून मुलांना सावध करत करत त्यांच्यावर पूर्ण वॉच ठेवून काम केलं जर तर 100% आपल्याला ऑलिम्पिकचं मेडल आपल्याला आणायचंच. फक्त त्याच्यात एक छोटीशी आता एक खंत राहिली आहे. माझ्या मुलांना जर इथल्या आपल्या ट्रेनिंग सेंटरच्या मुलांना जर इथं निवासी जर व्यवस्था जर झाली आणि प्रॉपर जर न्यूट्रिशनद्वारे त्यांना जर डाएट देता आलं. आज इथं सर पूर्ण महाराष्ट्रातून, पूर्ण भारतातून बाहेर गावचे कमीत कमी 40 मुलं आहेत. दिल्लीचे 8-9 मुलं आहे सर इंडियन टीम मधले. कलकत्ता, तामिळनाडू, केरला, बाहेर गावचे भरपूर मुलं आहे. त्यांची राहण्याची व्यवस्था झाली. पुणे, मुंबई, म्हणजे पूर्ण मेट्रो सिटीतले मुलं आहेत, कोल्हापूरचे मुलं आहेत. आर्चरीमध्ये जे आज ह्या खेळामध्ये प्रत्येकाला वाटतं की सरांकडनं आम्ही एकदा गाईडलाईन्स घ्यावी. तर ते इथं आल्यानंतर त्यांना राहण्यासाठी जागा नसते पहिली गोष्ट. मग ते बाहेर रूम करतात, मग मेसचा डब्बा खातात आणि त्या वातावरणात जातात, सिव्हिल वातावरणामध्ये जातात.
मग त्यांना ते त्यांच्या टार्गेट पासून कुठंतरी डिस्ट्रॅक्शन होतं. आपल्याकडे आता ग्राउंड वगैरे खूप चांगलं झालंय. जर मुलांना निवासी जर व्यवस्था जर झाली तर मुलांना ती दुनिया वेगळी आहे सर. यांना आमचं गोल आहे फुल्ली फोकस करू शकते, ओनली फोकस फॉर आर्चरी आणि ऑलिम्पिक मेडल सर. म्हणजे आपण हा रोड क्रॉस करून सिव्हिल पॉप्युलेशन मध्ये त्यांना जाऊ देणारच नाही. आणि त्यांनी स्वतःला तर त्या रूपात जरी वाहून घेतलं तर 100% ऑलिम्पिकचं मेडल होईल. ती सुविधा लवकरच तयार होईल. माझं स्वप्न आहे सर भारताला पहिला ऑलिम्पिक मेडल ओपन कॅटेगरीमध्ये बुलढाण्यातूनच यावं. आणि तेच स्वप्न घेऊनच मी आर्चरी सुरुवात केलेली आहे. आणि त्यासाठी आम्ही ह्या थीम्स 1976 पासून सगळ्या मेमरीज रिकॉल करत असतील या मुलांना. थीम फक्त बुलढाण्यासाठी ती समोर ती मोटिवेशनल थीम मुलांसाठी कायम ठेवली आहे. पण मला हे नाही मीच आणावं असं नाही, फक्त यायला पाहिजे मेडल. पण मी प्रामाणिकपणे आपले तुमची मेहनत आहे, तुमचं गायडन्स आहे आणि ते मुलंही तसे प्रयत्न करतात. पण सर भारतीय संघासोबत तुम्ही बऱ्याच वेळेस प्रशिक्षक म्हणून गेला होता वेगवेगळ्या कॉम्पिटिशन मध्ये. तिरंदाजी हा आपला परंपरागत खेळ आहे आणि आपल्यामध्ये ते नैसर्गिक गुण पण आहेत. कॉन्सन्ट्रेशन असेल किंवा स्ट्रेंथ असेल. दीपिका कुमारी असेल, आता 4थी ऑलिम्पिक खेळली मला वाटतं, किंवा इतरही दिग्गज असतील. आपण नेमकं कुठे कमी पडतो त्या लेवलवर? आता आमच्यासारखे निशुल्क लोक लागलेले आहे ना त्या गोष्टीच्या पाठीमागे सर. आम्ही करून तुमचे ते स्वप्न प्रामाणिकपणा लागतो सर. खरं आपण बिलकुल दुधासारखं म्हणजे ते प्रामाणिक असं मला कोणाबद्दलच काहीच बोलायचं नाही सर. पण मी आज 100% द्यायला स्वतःला वाहून द्यावं लागतं देशाच्या. वाहून झोकून द्यावं लागतं. मी आज 15 वर्ष आर्मीमध्ये देश सेवा केली. आज मी देश सेवा समजून, आई वडिलांची सेवा समजून हे कार्य करत आहे प्रामाणिकपणे. जिथं प्रामाणिकपणा आहे ना तिथे 100% यश येणार सर. थोडा उशीर लागेल. प्रामाणिक आहे, देशाला मेडल भेटावं. पण माझं पण स्वप्न आहे की माझ्या हस्तेच पहिलं मेडल भेटावं. बघू अमेरिकेतल्या लॉस एंजलिसच्या ऑलिम्पिक मध्ये कदाचित ते स्वप्न पूर्ण होऊ शकेल. येस सर 100% दिवस रात्र मेहनत करतोय, ड्युटी करून फ्री ऑफ कॉस्ट मुलांना शिकवतोय. फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे माझं शिक्षण मी कोणत्याच मोलामध्ये, अमूल्य शिक्षण आहे खरं म्हणजे. माझ्या मुलांना माहिती सर जे शिकवतात ते अमूल्य. आज सगळ्यात म्हणजे महाग गोष्ट जी आहे जी तुम्हाला फ्री मध्ये भेटते पण त्याची लोकांना जाण नाही, कदर नाही त्याची. सगळ्यात महाग गोष्ट म्हणजे सर आपण हा जो ऑक्सिजन ओढतोय ना आतमध्ये, हा फ्री ऑफ कॉस्ट आहे. तो बंद झाला की त्याची किंमत कळते. बंद झाल्यानंतर मग त्याची किंमत कळते. तसं माझ्या मुलांना समजून सांगतो मी की फ्री ऑफ कॉस्ट इलक सर देतात आणि तुम्ही हा श्वास घेतात, याची कदर करा आणि मेहनत करा. मेहनत केली तर 100% रिझल्ट येणार. माझे बच्चे आज 17-18 वयापर्यंत आलेत. 100% टीनेज 22-23 मध्ये ज्यावेळेस मेंटली आणि फिजिकली मजबूत होईल ना सर, 2028चा ऑलिम्पिकचा मेडलची ती जागा आम्हीच भरून काढू. नक्की सर, आपण पुन्हा येऊ मेडल भेटल्यानंतर इथे इंटरव्ह्यू करायला. आणि खरंच तुमचा हा जो प्रवास आहे, तुमची जी जर्नी आहे खूप इंटरेस्टिंग आहे. खूप स्ट्रगल केलाय तुम्ही आणि खूप मोठा स्ट्रगल केला सर. फक्त इमानदारी कायम ठेवली त्याच्यामुळं यश मिळत आहे. आपण इमानदारी कायम ठेवायची, बाकी स्ट्रगल ऑटोमॅटिक साईड वर जातं. ते लोक थोड्या वेळापुरतं असतं ते त्यांचं, ते वाजवतात, आपण टिकून राहायचं, ऑटोमॅटिक वाजवणं त्यांचं बाजूला चाललं जातं. खरं सर, जाता जाता आजची पिढी म्हणजे तुम्ही तर घडवतायत, पण उद्याची पिढी जे आज 5-6 वर्षाची असतील, आपण म्हणतो की आर्चरीमध्ये 7-8 वर्षाच्या वयात जर आलं तर ती तुमचा बेस तयार होतो, स्ट्रेंथ तयार होतो. तर त्या मुलांना ज्या वयातले असतील तुम्हाला वाटत असतील किंवा त्यांच्या पालकांना तुम्ही काय मेसेज द्याल की हा खेळ आहे जो तुम्हाला ऑलराऊंडर बनवू शकतो, जो तुम्हाला केवळ आर्चरीच्या रेंजवरच नाही तर तुमच्या दैनंदिन जीवनात पण त्याचा उपयोग होऊ शकतो, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल, काय मार्गदर्शन कराल? सल्ला द्यायला माझ्याकडे बुक्स नाही, पण स्वतःचे भरपूर अनुभव आहे. तुमच्या अनुभवच खूप मोठं शिकवण आहे. अनुभवातूनच शिकलेलो आहे मी. मुलांमध्ये भूक तयार करा सर. आज आपण मुलांना सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करून देतो ना आणि म्हणतो की अभ्यास कर, त्यांना ती रूपरेषा दाखवा सर गोरगरिबांची जगायची. आपण म्हणजे त्यांच्या सुविधा बंद करायला नको हे नाही म्हणत, त्यांना जाणीव झाली पाहिजे, त्यांना जाणीव करून द्या, त्यांना एक इच्छाशक्ती जागृत करून द्या लढायची. जोपर्यंत भूक तयार होणार नाही ना, प्रामाणिकपणे एक भूक तयार करा आणि देशप्रेम तयार करा सर त्यांच्यामध्ये. तुम्ही जेव्हा अर्पण करसाल ना कोणती गोष्ट, तुम्हाला ती डबल स्वरूपात भेटते सर. रिटर्न्स मिळतात, रिटर्न्स खूप मोठे रिटर्न्स भेटतात सर. मी मुलांना फ्री ऑफ कॉस्ट शिकवलं. आज माझे दरवर्षी 4-5 मुलं नॅशनल गेमला मेडल मारतात.
दरवर्षी नाही होत नॅशनल गेम, आता 3 वर्षापासून लगातार चालू आहे. आता येणारा पण ते खरं दुर्दैव आहे. देहरादूनला आहे सर. ते खरं तर दरवर्षी व्हायला पाहिजे. मी मला सांगतो कसं भेटलं तसं. माझा मुलं नॅशनल गेमला 100% मेडल मारतात. त्यांना गव्हर्नमेंट 10 लाख रुपये देते. एका मुलाच्या पाठीमागे मला 50,000 रुपये देतात. माझे 4-5 मुलं असतात, मला 2-2.5 लाख रुपये असेच भेटतात. एशियन गेमला माझे 2 मुलांनी गोल्ड मेडल मारलं, त्यांना भेटले 2-2 कोटी, मला सर 40-40 लाख रुपये. आता गव्हर्नमेंट देऊ राहिलं मला, म्हणजे भेटत नाही, मला भेटलं नाही असं अप्रिसिएशन होते. अप्रिशिएट म्हणजे मला पैसाही भेटला सर. मी जरी मुलांकडनं घेतला नाही असं नाहीये, मला गव्हर्नमेंटने दिला सर. आणि बायदत अकाउंट मध्ये ते रेकग्निशन पण खूप महत्वाचं आहे. शिवछत्रपती गौरव पुरस्कारानं छत्रपतीचा पण पहिला सर मानधन 2 लाख रुपये होतात. 5 लाख रुपये शिंदे साहेबांनी 5 लाख रुपये मला, मी म्हणजे पहिला मानकरी 5 लाखाचा. त्याच्या अगोदर 2 लाख रुपये होते. ते पण वाढवून दिलाय. ते ह्या आम्ही आता छत्रपती अवॉर्ड घेतला ना मागच्या वर्षीचा, तर आम्हाला 5 लाख रुपये ते पण भेटले सर. ऑलिम्पिकचे पैसा भेटला नाही अशातला भाग नाही. आणि मी जर मुलांकडनं 100-100, 1000 रुपये जर कलेक्ट केले असते तर असे लाखोत रुपये भेटले पण नसते. म्हणजे मला देणारा देतो ना, तुम्ही स्वतःला एकदा वाहून तर द्या. बरोबर आहे. लोकांचे कसं असतं, पहिलं वेगळी मानसिकता असते. देश सेवा यांना कसं, आम्ही आर्मीमध्ये जॉब केल्यामुळं देश सेवा अशी रक्तामध्ये ते कळून चुकलं की खरी देश सेवा काय. आणि हे सिव्हिल पॉप्युलेशन मधून आता हे जे देश माझ्याकडे जे खेळाडू आहेत त्या रूपातच मी तयार करायला लागलोय सर. मेडल तर आणणार मी ऑलिम्पिकचं. नक्की सर, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि ते मेडल लवकरच येईल अशी आपण अपेक्षा करूया. खूप मोठी जर्नी आहे, शॉर्टकट मध्ये मी घेतली माझी. नाही खूप मला ती जर्नी जगावं वाटते. पहिले दिवस जगावं वाटते. एवढं 5 स्टार 7 स्टार मध्ये राहतो, ताज मध्ये राहिलो, पण ते ताज मध्ये ते प्लेटीत घेतल्यापेक्षा ते हातावर घेऊन खाल्लं सर. मी बडा म्हणजे एन्जॉय करतो मी आता माझं प्रत्यक्ष. ते जुने दिवस विसरणं पण शक्य नाही आणि विसरता येणार. ते एक वेगळं डिफरंट, लोकांना एक ती रील भेटून जाते, डिफरंट आहे. अरे काय मला जसं वाटतं तसं मी करतो. मग हातावर घेऊन जेवायचं, मज्जा येते. ती चटणी, तिथल्या मिरच्या वगैरे, मस्त लाईफ जगायचं. छान छान. खूप 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 अभिनंदन सर. पुन्हा एकदा तुम्ही आपली जर्नी, आपला प्रवास शेअर केला. आणि आपल्या या स्ट्रगल मधून आजचे तिरंदाज, उद्याचे तिरंदाज अजून प्रेरणा घेतील, अजून प्रोत्साहन घेतील. आणि भारताला जे इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपण मेडल घेतोय, पण ऑलिम्पिकमध्ये जे अजून मेडल खुणावते तिरंदाजी मधलं, ते सरांच्या माध्यमातून, सरांची शिक्षा लवकर आपल्याला मिळवून देतील ही अपेक्षा करूया. आज इथेच थांबूया. गोष्ट चॅम्पियनशिप मध्ये या चॅम्पियनचा प्रवास आपल्याला कसा वाटला त्याबद्दल आपले अभिप्राय आवर्जून कळवा. त्याचबरोबर आपण गोष्ट चॅम्पियन हे चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून सबस्क्राईब करा. कारण आपल्याला अशा अनेक चॅम्पियनची जर्नी जाणून घ्यायची आहे, ज्यातून आपल्याला प्रेरणा मिळेल आणि उद्याचे चॅम्पियन घडण्यासाठी मदत होऊ शकेल. आज इथेच थांबूया. तोपर्यंत सोबत मयुरीचा नमस्कार.